नमस्कार. आशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मेथीची फळं करणार आहे, म्हणजे तोंडाला चव येण्यासाठी किंवा आजारी माणसाला सुद्धा ती चालते. मेथी दाण्याची फळं असं उकडून करतात, त्याचा व्हिडिओ बघणार आहे. 2 वाट्या कणिक घेतले मी आणि हे मेथ्या 1-2 चमचे उकडून घेतलेले आहेत. हे आपण ह्याच्यात घालायच्यात. फार पण मेथ्या घालायच्या नाहीत, नाहीतर जास्त कडू होईल, पण चव छान लागते. ते गरम गरमच खायचं. थोडंसं मीठ घालूया चवीनुसार कणकीला. आणि हे दाण्यासकट ह्या मळायचं आहे पीठ आपल्याला. घट्ट मळायचं. थोडं थोडं पाणी घालून मळूया. चपाती केलेलीच कणिक चपात्याचीच परात आहे, त्यामुळे थोडीशी तुम्हाला खरकटी दिसेल. चपात्या केल्याने त्यातच आता मी ही फळांची कणिक मळून घ्यायला लागले. आजारी माणसाला तोंडाला चव नसली किंवा आपल्याला सुद्धा काहीतरी नवीन खायचं असेल तर चांगलं आहे हे. घट्टच मळायचं, मऊ मळायचं नाही. हे अशा पद्धतीने घट्ट मळून घेतले. हे बघा, मेथी दाणे आहेत मध्ये असं. त्याला जरा तेल लावून घ्यायचं आणि करायला घ्यायचं. आपलं तेल लावून मर्दून घ्यायचं जरासं. हे काय भिजायची वगैरे काय गरज नाही, आपण उकडून घ्यायचं आहे. आता लगेच लाटून घ्यायचे छोटे छोटे. आपण जसं मोदकाला पुऱ्या लाटतो तशा लाटायच्या आणि घडी करून उकडायची. तर मी कढई ठेवलेली आहे, पाणी आहे याच्यात, आणि आता याला तेल लावलेलं आहे. आता पाणी गरम करायला ठेवते. एवढे एवढे गोळे करायचे. गोळे करून घेते. हे असं तेल लावून तेलावरच लाटायचं. याला पाणीला पीठ लावायचं नाही, सॉरी. हे असं लाटायचं. पीठ अजिबात लावायचं नाही, नाहीतर मग पीठ खाल्ल्यासारखं लागेल. पातळ लाटायचं, फार जाड लाटायचं नाही. खमंग लागते, जरा तोंडाला चव येते. ह्याच्यात असं आपण चपातीला घडी करतो त्याप्रमाणे घडी करायची आणि असं ह्याच्यात ह्या चाळणीत किंवा मोदक पात्रात उकडायला ठेवायचं. हे असं मी करून घेते. अजून एक दाखवते तुम्हाला करून. उकडायला पण फार वेळ लागत नाही, करायला पण वेळ लागत नाही. तर मेथ्या उकडलेल्या पाहिजेत, उकडून घ्यायच्या मेथ्या. ही अशी घडी करायची. अशा पद्धतीने मी सगळे करून घेते. हे अशा पद्धतीने लाटून घ्यायचे आणि घड्या करायच्या. आता आपली एक बॅच उकडलेली आहे. बघूया उकडले का. हे बघा, 10 मिनिटच लागतात, फार वेळ लागत नाही त्याला उकडायला. आणि काढून घेऊया एका डिशमध्ये आपण. हे अशा पद्धतीनं उकडून घ्यायचं. हे शेजवान चटणी किंवा सॉस बरोबर छान लागतंय आणि असंच पण खायला चांगलं लागते. आता मी सगळे म्हणजे घड्या करून घेते मेथीच्या. हे आपल्या मेथी दाण्याच्या घड्या तयार झालेल्या आहेत बघा. ह्या गरम गरमच खायच्या, खमंग चांगल्या लागतात. आणि ही शेजवान चटणी आहे, राडी चटणी बरोबर पण छान लागते.
किंवा सॉसबरोबर पण छान लागते. ह्या घड्या चांगल्या लागतात. अशा पद्धतीनं तुम्ही मेथी दाण्याच्या घड्या करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया छान व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.